नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉग मध्ये. कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असतील आणि मीही मस्त मजेत आहे. तर दिवसाची मस्त छान अशी सुरुवात झालेली आहे आणि बघा माझ्या सोबतीला माझी मीनू कशी बसलेली आहे बघा, मला कधीच एकटी सोडत नाही. तर आता काम वगैरे आटोपलं आहे सगळं, पण मी म्हणलं आज सगळे घराचे जे आरसे आहेत ते सगळे कपाटाचे किंवा माझ्या ड्रेसिंग टेबलचे आरसे क्लीन करून घ्यावे, कारण अशा ह्या गोष्टींकडे आपलं लवकर लक्ष जात नाही. त्याकरता मी माझ्या आठवड्याच्या शेड्यूल मध्ये एकदा तरी हे काम करत असते की घराचे आरसे किंवा दारं क्लीन करत असते. त्याचबरोबर आज तुम्ही माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात की आपल्याला लेडीजला दर महिन्याला 5 दिवस खूप अवघड असतात. तर पिरियडचे 5 दिवस ते होणाऱ्या त्रासापासून आपण कसं स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो, तर त्याच्यावर आज हा संपूर्ण मिक्स असा व्हिडिओ आहे, नक्कीच पहा. तर चला तर मग आधी आरशी पुसायला घेते. तर मी आता थोडंसं कोमट गरम पाणी आणि त्याच्यामध्ये डिटर्जंट पावडर टाकलेलं आहे. आरशी पुसण्यासाठी एक वेगळं लिक्विड बनवतात, त्याचाही व्हिडिओ मी व्हिडिओ चॅनलवरती आहे, तो इकडे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते, ती नक्कीच पहा. आता हे तात्पुरते मी पुसून घेते कारण थोडीशी गडबड आहे मला. गेले बरेच दिवस झाले आरसे पुसण्यात आले नव्हते. मी म्हणलं आज सगळ्या कपाटांचे आरसे, ड्रेसिंग टेबलचे आरसे पुसून घ्यावेत. तर त्याच्यासाठी मी इकडं जी आपली नॅपकिन जी की खूप दिवस झाला आपण वापरलेली आहे आणि आता टाकूनच द्यायची आहे, अशी नॅपकिन इकडं यूज करा. कारण ह्या नॅपकिनचं कापड कसं एकदम मऊसूत असतं आणि ह्याचे रेषेही निघत नाही किंवा आरशावरती असे काही चिटकून राहत नाही. अगदी 2 मिनिटामध्ये पूर्ण आरसे पुसून होतात. खूप मऊसूद असल्यामुळे काहीच म्हणजे काय म्हणतात रेषे वगैरे चिटकून राहत नाही. त्याकरता अशा टाकाऊ वस्तूंचा वापर थोडासा करत जा, म्हणजे आपले पैसेही वाचतात, आपलं कामही होतं. आता ही बऱ्याचशा दिवसापासून मी ह्या नॅपकिनला तोंड धुवून आल्याच्या नंतरनं माझा चेहरा पुसण्याकरता वापर करत होते. गेले 6 का 7 महिने झाले ही नॅपकिन वापरत होते, पण थोडीशी खराब झाली. मी विचार केला फेकून देण्यापेक्षा ही मऊसूद आहे, आपण काचेच्या वस्तूंवरती याचा उपयोग करू शकतो. तर मी ती तशीच जपून ठेवते आणि बघितलं का आरसा किती चकचकीत झाला. त्यानंतर बेडरूममधला पण आरसा घेतला क्लीन करायला. तर बघू शकता तुम्ही. आता इथेही तसंच आपल्याला करायचं आहे. थोडंसं स्प्रे केला आहे, थोडंसं गरम कोमट पाणी आणि त्याच्यामध्ये डिटर्जंट पावडर टाकलेलं आहे. आणि ह्या स्प्रे बॉटलच्या मी सांगितलं होतं गेल्याही व्हिडिओमध्ये, ज्यावेळेस दिवाळीचे भरपूर सारे सेल चालू होते, ह्या अगदी मला ना 93 रुपीजमध्ये 4 बॉटल्स आलत्या. 2 स्प्रे बॉटल आणि 2 ज्या आपल्या तेल लावण्याच्या कंगव्यासारख्या बॉटल्स असतात तशा आलत्या. तर फ्लिपकार्टवर किंवा ॲमेझॉनवर किंवा आपल्या मिशोवर अजूनसुद्धा उपलब्ध आहेत. खूप खूप उपयोगी बॉटल्स आहेत त्या. तुमच्या केसांच्या स्प्रेसाठी एखादी बॉटल वेगळी ठेवायची आणि अशा कामांकरता वेगळी ठेवायची. तर मला तर खूप छान आवडल्या ह्या बॉटल, मी पण सजेस्ट करेल तुम्हाला. तर तुम्हाला घ्यायचे असेल तर नक्कीच घेऊ शकता. त्यानंतर ना आले मी आपला जो ड्रेसिंग टेबलचा आहे आरसा, तो पुसायला. ह्याला तर अजिबात वेळ लागला नाही, कारण ह्याला सहसा कोणाचा हात जात नाही माझ्याशिवाय, आणि मला अजिबात आवडत नाही असं आरशांना तेलाचा वगैरे हात लावलेलं, किंवा धूळ वगैरे जमा झाली तर मी सुक्या कपड्याने लगेच आरसे पुसत असते. तर आता म्हणलं थोडीशी डीप क्लिनिंगच करून घ्यावी आरशाची. तर हा सोमना आमच्या बघा बेल्ट कसा ठेवलता, कारण त्याला नंतर सापडत नाही म्हणून तो सगळं याच्यावरतीच ठेवतं की जेणेकरून लगेच सापडावं. तर अगदी मिनिटाशी काम झालेलं आहे माझं, एकदम क्लीन झालेले आहेत आरसे. तर तुम्ही पण असं ट्राय करा. आणि काय म्हणता येतं, आपण जेवढं स्वच्छ ठेवतो तेवढंच घरामध्ये लक्ष्मीचा वास होतो, लक्ष्मी मातेचा वास होतो, लक्ष्मी वावरत असते. तर शक्य होईल तेवढं, जेवढं स्वतःकडे लक्ष देता येईल तेवढं द्यायचंच आहे आपल्याला. आपल्याला टापटीप राहायला शिकायचंच आहे. त्यानंतर ना घरातल्या काही अशा छोट्या मोठ्या गोष्टींकडेही लक्ष द्यायचं आहे. आणि बघू शकता तुम्ही किती क्लीन झालेले आहेत आरसे. अगदी सगळं व्यवस्थित क्लिअर दिसतंय. नाहीतर आधी खूप धूळ वगैरे जमा झालती,
तर दोन्ही आरसे भरपूर क्लीन झालेले आणि हा वेगळाच आनंद. आता पिरियड म्हणले की पेन तर आलाच, तर खूप जणींना, खूप लेडीजला किंवा टीनेजर मुलींना खूप पेन होतं पिरियडमध्ये. तर त्याच्यामध्ये आपण काय करावं, हा विषय असा आहे की कुणीही बोलायला थोडंसं लाजतंच या गोष्टीवर. पण तो जो 5 दिवसाचा पेन असतो तो खूप जणींना खूप जास्त होत असेल तर तुम्ही डॉक्टरचा सल्ला नक्की घेऊ शकता. किंवा दर महिन्याला जसा नॉर्मल पेन होतो तर त्याकरता काय करावं, कधी कधी आपले मूड्स पेन होतात, कधी राग येतं, कधी रडायला येतं, कधी खूप आनंद होतं. तर काय असतं पिरियडमध्ये नक्की, कसा त्रास होतो, कसा कमी करावा, चला तर मी तुम्हाला आता कंटिन्यू करते पुढं. सगळ्यात आधी स्वच्छता ठेवा. दिवसातून 3 ते 4 वेळा पॅड चेंज करत जा, ज्याच्यामुळे आपण ही स्वच्छ फील करतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर हे असे धुणे वगैरे धुवायचे कामं पिरियडमध्ये शक्यतो करू नका, कारण वाकल्याने वगैरे पोटाला त्रास होतं आणि त्याच्याने पोटामध्ये दुखायला लागतं. तर हे सगळे कामं अवॉइड करा. थोड्या दिवस आपल्या वॉशिंग मशीनचा वापर करा. नसेल तर काही हरकत नाही, कपडे जसे होईल तसे थोडे थोडे नंतरनं पिरियड झाल्याच्या नंतरनं धुवायचा प्रयत्न करा. आणि ह्यानंतरनं असे जे जड बादल्या किंवा जड अशा वस्तू असतात ह्या उचलणं अवॉइड करा. त्यानंतरनं एक गरम पाण्याची पिशवी घ्या, ज्या की आता भरपूर साऱ्या उपलब्ध आहेत मार्केटमध्ये, इलेक्ट्रॉनिक पिशव्या वगैरे. पोटाला वगैरे शेक द्या, जेणेकरून तुमचा पेन कमी होईल. आणि हो, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कॉफी पिणं हे पिरियडमध्ये खूप हानिकारक आहे. त्याचे यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ आहेत, तुम्ही पाहू शकतात. आणि त्यानंतरनं मांड्या तसंच पोट किंवा कंबर वगैरे भयंकर दुखत असते पिरियडमध्ये, तर तिकडे शेका. आणि थोडासा दिवसभरामध्ये थोडा तरी आराम करत जा, जेणेकरून पाठ वगैरे दुखत असेल तर ती तुमची पाठ वगैरे दुखायची राहील. तर थोड्या वेळ नक्कीच आराम करत जा पिरियडमध्ये, कारण आपण दिवसभरात गृहिणी एवढे कामं करतो तर दुखणं अंगावरती काढत तसंच कामं करत राहतो. भविष्यात त्याचे खूप मोठे घातक आजारामध्ये रूपांतर होतं नंतरनं. आणि पाय तर खूपच दुखत असतात तर पायाखाली अशा प्रकारे तुम्ही उशी घेऊ शकता, जेणेकरून तुमचे मसल्स पेन नाही करणार आहे. त्याचबरोबर गोड खावा, कारण मूड स्विंग जे म्हणतात, जसे प्रेग्नन्सीमध्ये होतात तसे पिरियडमध्ये पण होतात. तर डार्क चॉकलेट वगैरे तुम्ही खाऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असतं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बरोबर बेल आयकॉन प्रेस करत जा, म्हणजे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन येतील. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.